नमस्कार. मी परिक्रमेला चालून परिक्रमा करण्यासाठी काय काय पूर्वतयारी केली हे मी मागील ह्याच्यामध्ये सांगायला सुरुवात केली. हे मी सगळं लिहिलेलं आहे, फेसबुकवर माझं लिखित आहे, जुनं आहे तेच वाचून दाखवत आहे. नर्मदे परिक्रमेत नवीन दंड माझ्या मैत्रिणीने, दंड म्हणजे काठी असते, ती काठी घेऊन जायची असते. तर एक दोन फायदा असतो, पण पडणार नाही म्हणून, आणि एखादं जनावर किंवा एखादं काही आपल्याला मार्गात येऊ नये त्या आवाजाने, आपली सुरक्षा ह्या दृष्टिकोनातूनही त्याचा उपयोग होतो. नर्मदे परिक्रमामध्ये नवीन दंड माझ्या मैत्रिणीने, स्नेहा डांगे हिने, तिचा हो RSSमध्ये असल्याने आणून दिला. पैसे दिले तर तिने घेतले नाही. मला म्हणाली मी नाही जाऊ शकत, तिला इच्छा होती माझ्या मैत्रिणीला, मी नाही जाऊ शकत नर्मदा परिक्रमेला, मनात असू नये, तू जात आहेस तर माझा दंड घेऊन तू परिक्रमा कर. मला वाटले होतं माझ्या मोठ्या बहिणी मला रागवतील, नर्मदा परिक्रमा करण्यापासून मला परावृत्त करतील, पण वेळोवेळी माझ्या बहिणीने मला प्रेरणाच दिली आणि घाबरू नको, तुला जमेल, तू करू शकशील, नाही जमलं तर नीनाने सांगितल्याप्रमाणे परत ये, पण तू नर्मदा परिक्रमा ठरल्याप्रमाणे कर. माझी अंजली मला म्हणाली, काकी तुम्ही परिक्रमा पूर्ण कराल, पण नाही जमले तरी हरकत नाही, जेवढी जमेल तेवढीच करा आणि परत या. माझे जावई आणि विहीणबाई आल्या. विहीणबाई गुजरातेत मधून वाहणाऱ्या नर्मदा तीरावर वाढलेल्या, नर्मदेत पोहायला शिकलेल्या, नर्मदेबद्दल विशेष आस्था असलेल्या विहीणबाईंच्या मोठ्या बहिणी, 50 वर्षापासून ज्या मलेशियात आता वास्तव्य करून आहेत, त्यांना जेव्हा कळले की मी चालून नर्मदा परिक्रमा करणार आहे तेव्हा त्या खूप खुश झाल्या. त्यांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या, काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. माझ्या जावयाने मला मोबाईलपेक्षा डोळ्याने फोटो टिप असं सांगितलं. निसर्ग डोळ्याने टिपून हृदयात असो, तुमच्या मनात उतरू द्या. निसर्ग फोटो पाहिजे तेवढे फोटो तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. तुम्ही काढलेले फोटो किती तुम्ही परत पाहता, पुन्हा पाहता, थोड्या दिवसाने गॅलरी भरली की डिलीट मारता. तुम्ही शहरापासून लांब निसर्गात जातात, निसर्गाचे ते रूप पुन्हा दुसऱ्यांदा पाहायला मिळत नाही. ते डोळे भरून पहा, अनुभवा, मनाच्या कॅमेऱ्यात उतरवा. वेगवेगळ्या पक्ष्यांचा वेगवेगळा विविध आवाज ऐकायला येईल, पाण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आवाज ऐकायला येईल, तो तुम्ही ऐका, मनात साठवून ठेवा. मोबाईल फक्त व फक्त विश्रांतीच्या वेळी, एखादा फोन लावून बोलण्यासाठी ठेवा, हवाल कळवण्यासाठी ठेवा. बातम्या वगैरे शक्यतो टाळा. निसर्गाच्या सानिध्यात जातायत तर निसर्गाचा आनंद मिळवा. जिथे जे मिळेल स्थानिक पारंपरिक अन्न ते विकत घेऊन खा. विहीणबाईने व त्यांच्या बहिणीने त्या लवकरच भारतात येतील, त्यावेळेला नर्मदा परिक्रमा वाहनाने करण्यासाठी आपण तयारी करू असं त्यांनी माझ्या बहीणबाईंना सांगितलं. माझ्या बहीणबाई ही नर्मदा परिक्रमा वाहनाने करण्यासाठी सज्ज झाल्या, आणि हे ऐकल्यावर माझे यजमानही म्हणाले की तुम्ही तुमच्याबरोबर वाहनाने मी सुद्धा येईन. भविष्यात जे ते वाहनाने परिक्रमा करतील असे आज तरी चित्र आहे. हे मी 2014चं वाचते. मी ऐकून आहे की नर्मदा परिक्रमा करताना मैया पहिली परीक्षा घेते, नंतर मदतही करते. मैयाने तर माझी परिक्रमा सुरू करण्याच्या आधीच सुरुवात केली. पहिली परीक्षा झाली ती आमची इमारत नूतनीकरणासाठी चालली आहे, ती आम्हाला मार्च-एप्रिलमध्ये रिकामे करून द्यायचे असे ठरवत होते. त्यामुळे मी मार्च-एप्रिलपर्यंत परिक्रमेतून परत येईन, आणि जर अर्धवट झाली तरी गाडीने परत येईन असे ठरवले. पण त्यावेळेला माझ्या पतीने मला रागावून सांगितले होते की तू जर आली नाहीस तर तुझे सगळे सामान इथेच फेकून माझे सामान घेऊन जाईन. मीही त्या गोष्टीला हसत सांगितले की सगळ्या साड्या जुन्या झाल्या आहेत, नव्याने सुरुवात करेन, फेकून द्या सर्व काही, आणि माझे कोणतेच सामान तुम्ही उचलून देऊ नका. स्वयंपाकघरातील सामान सगळे त्यांच्या आईचे, म्हणजे माझ्या सासूबाईंचे, एक चमचाही सोडणार नाही याची मला अगदी शाश्वती होती. आता मला चालण्याची तयारी, बॅग भरण्याची लगबग, थंड पाण्याने आंघोळ, 2 वेळेचे भरपेट जेवण, मुलीने बाबांना समजवण्याचा परिणाम असा झाला की हे सगळं बघून माझ्या मिस्टरांनी मला म्हणाले, बिल्डरने लवकरात लवकर म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीत
ही इमारत खाली करावी सांगितलेले आहे. पण हे ऐकल्यावर माझे मिस्टर म्हणाले की तू घाबरू नकोस, घाई करू नकोस, सगळ्या सामानाची मी व्यवस्था करीन, तू निवांत नर्मदा परिक्रमा कर. बघ आता तुला 4 महिन्यात परिक्रमा पूर्ण करावी लागणार नाही, तुला जशी झेपेल तशी कर, आरामात परिक्रमा पूर्ण कर, अगदी आरामात. 7-8 महिने लागले तरी चालेल. खरी सांगू, मोठी परीक्षा मी पास केली. घरातील एक चमचा जरी हरवला तर पूर्ण घर शोधण्यात वेळ जातो. घरातील इतक्या प्रत्येक वस्तूमध्ये माझाही जीव अडकला होता. प्रत्येक गृहिणीचा अडकलेला असतो तसा माझाही अडकला होता. अतिशय आवडत्या साड्या, जमवलेल्या अनेक वस्तू, सगळं सोडून मी कशी काय निसंगाने विरक्त झाली होती हे मला कळलं नाही. कमीत कमी म्हणाले तरी होते की फेकून द्या, मला काही त्याची गरज नाही. दुसरी परीक्षा झाली ते निवडणुकीची. माझे तिकीट मी 10 नोव्हेंबरचे केले आणि निवडणुकीची तारीख 20 नोव्हेंबर 2014ची आणि विधानसभेची निवडणूक होती. अजूनही मी विचार करत आहे की मी राष्ट्रीय कर्तव्याला चुकले तर नाही ना. मा नर्मदे दे मज दिव्यमती. आम्ही दोघांनी 21-22 नोव्हेंबरच्या ट्रेनचे तिकीट मिळते का पाहिले. डिसेंबर शेवटपर्यंत बुकिंग पूर्ण. विमानाने दंड घेऊन जाता येतो की नाही ह्याचा मला प्रश्नच होता मोठा. रस्त्याने गाडीने जायचं म्हणजे मला खूप उलट्या होतात, त्यामुळे सुरुवात मला गाडी प्रवासाने करायची नव्हती. शेवटी निवडणूक न करता मानसिक मतदान करणार आणि नर्मदा मैयाला देव, देश आणि धर्माची काळजी आहे ह्यावर विश्वास ठेवून मी ठरल्याप्रमाणे इंदोरला जायचे ठरवले, तयारी केली. आज मी इथेच थांबते. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.